नमस्कार, मी अयोध्या रेसिपी जंक्शन मराठीमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत असा पातळ पोह्यांचा चिवडा, ज्यात आहे परफेक्ट गोड, तिखट आणि आंबट चव। बाजारात मिळणाऱ्या चिवड्यापेक्षा हा खूप जास्त टेस्टी लागतो आणि त्याचं सिक्रेट आहे होममेड मसाला। करायला हा चिवडा एकदम सोपा आहे, पण खायला अगदी भन्नाट लागतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते बघूया। तर पहिल्यांदा इथे मी घेतले अर्धा किलो पातळ पोहे। तर कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो ते पोहे जाड असतात, त्यापेक्षा हे पोहे अगदी पातळ असतात आणि हे पोहे थोडेसे नाजूक पण असतात। अर्धा किलो पातळ पोह्यांसाठी इथे मी कापलेले काजू आणि बदाम घेतले, त्यानंतर मनुका, कापलेली हिरवी मिरची आणि डाळव घेतले। नंतर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, एक वाटी शेंगदाणे आहेत आणि शेवटी कढीपत्त्याची पानं घेतलीत। तर सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सर्वात पहिल्यांदा हे पातळ पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। तर चाळून घेतल्यामुळे यात जो पोह्यांचा चुरा झालेला असतो तो यामुळे वेगळा होतो। तर बघा, चाळल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता एकदम बारीक अशी पोह्यांची पावडर खाली पडली आहे। तर पोहे आता चाळून झाले की एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे। याच प्रकारे आता सर्वच पोहे आपल्याला चाळून घ्यायचेत आणि परातीत काढून घ्यायचे। सर्व पोहे आता इथे चाळून झाले की आता हे पोहे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर भाजायचे नसतील जर तुम्हाला पोहे, तर हे पोहे तुम्ही जरा वेळ उन्हात पण ठेवू शकता। तर आता पोहे भाजण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली। आता कढई गरम झाली की कढईत बसतील तेवढे पोहे भाजण्यासाठी घालायचे, म्हणजे हे पोहे आपल्याला व्यवस्थित एकसारखे भाजता येतात। तर पोहे इथे आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीत, हलकेसे आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत। तर पोहे जास्त असल्यामुळे 2 बॅचेसमध्ये हे मी भाजून घेणार आहे। तर खूप वेळ भाजायला याला लागत नाही, जास्तीत जास्त 2 मिनिटांमध्ये पोहे भाजून होतात। सर्व पोहे भाजून एका परातीत काढले, याला जरा वेळ बाजूला ठेवूया। तर आता बाकीचं साहित्य आपल्याला तळून घ्यायचंय। त्यासाठी एका तळणीच्या कढईत बऱ्यापैकी तेल घालायचं। तेल छान मध्यम गरम झालं की पहिल्यांदा यात शेंगदाणे तळून घ्यायचेत। तर शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत। छान असा लालसर रंग यायला हवा। शेंगदाणे तळून झाले, आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप पण अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचेत। तर खोबरं तेलात पटकन तळलं जातं आणि मंद गॅसवर हलक्या तांबूस रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत खोबरं आपल्याला तळून घ्यायचंय। मस्त असं एकसारखं खोबरं तळलं गेलं। आता याला बाहेर काढून घेऊया आणि शेंगदाण्याबरोबरच प्लेटमध्ये काढून घेऊया। खोबरं छान तळलं की आता यातच पुढे फुटाण्याची डाळ पण आपल्याला तळून घ्यायची आहे। तर ही डाळ अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे खूप जास्त तळायला याला वेळ लागत नाही, पटकन ही तळली जाते। फुटाण्याची डाळ पण इथे आपली तळून झाली आहे, हलकासा याचा रंग बदलतो। आता ही डाळ पण इतर तळलेल्या साहित्याबरोबरच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला काजू आणि बदामाचे काप पण तळून घ्यायचे। हे पण अगदी पटकन तळून होतात आणि फार जास्त वेळ लागत नाही। हलकासा याचा रंग बदलायला लागला की लगेचच काढून घ्यायचे। काजू बदामाचे काप आपले तळून झाले, आता मनुका तळून घ्यायचा आहे। तर मनुका तेलात घातल्यानंतर छान असा टम्म फुगला जातो, म्हणजे मनुका व्यवस्थित असा तळला गेलाय। याला पण इतर तळलेल्या साहित्यांमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला कढीपत्ता तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर कढीपत्ता पण छान असा खुळखुळ आवाज येईपर्यंत कुरकुरीत असा आपल्याला तळून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य तळताना वेळ घेऊन आपल्याला तळायचं आहे, यातलं संपूर्ण मॉइश्चर हे निघून जायला हवं। पदार्थ व्यवस्थित तळले नाही तर चिवडा लवकर असा मऊ पडतो। तर चिवडा लवकर मऊ पडू नये यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे। शेवटी आता सारख्याच पद्धतीने आपल्याला कापलेली हिरवी मिरची पण तळून घ्यायची आहे। तर इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची पण थोडीशी मंद गॅसवर वेळ घेऊन तळून घ्यायची, म्हणजे यातलं संपूर्ण मॉइश्चर हे निघून जाईल। सर्वच पदार्थ आता इथे आपले तळून झाले, एका प्लेटमध्ये आपण काढून घेतले। आता चिवड्यासाठी लागणारा मसाला बनवायला घेऊ। आता एका मिक्सर जारमध्ये 3 चमचे साखर, 1 चमचा हळद घेतली आहे। आता यानंतर 1 चमचा भाजलेले जिरे घेतले। नंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे। साध्या मिठाबरोबरच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ घालायचंय।
यानंतर इथे 1 चमचा धना पावडर घातली। आता 1 चमचा चाट मसाला घालायचा आणि अगदी पाव चमचा इथे आपल्याला लिंबू सत्व किंवा याऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता। यामुळे यात छान असा आंबट फ्लेवर येतो। आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून बारीक पावडर करायची। तर बघा, घरगुती आपला चिवडा मसाला बनवून तयार झाला। बनवायला हा एकदम सोपा आहे। यामुळे चिवडा आपला परफेक्ट आंबट गोड असा तिखट चवीचा होतो। तर आता भाजलेल्या पोह्यांमध्ये सर्व तळलेलं साहित्य पहिल्यांदा घालायचं। नंतर तयार केलेला सर्व मसाला यामध्ये घालून द्यायचा आहे। तर हे वापरलेलं सर्व मसाल्यासाठीचं साहित्य अर्धा किलो पोह्यांसाठी अगदी परफेक्ट आहे। मस्त अशी या मसाल्यामुळे आपल्या चिवड्याला चव येते। हे सर्व साहित्य घालून झालं की हलक्या हाताने याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटलं की तेल हळद कमी पडलंय तर गरम तेलात थोडीशी हळद घालून तुम्ही यामध्ये टाकू शकता। याला छान असं मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळीकडे एकसारखा असा लागला जातो। हे बघा, आता याला मी छान असं मिक्स करून एकजीव करून घेतलंय। तर सर्व असं छान असं मिक्स झाले। तुम्ही बघू शकता चिवड्याला आपल्या कसला भारी रंग आलाय। तर इथे आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालाय। मस्त असा कुरकुरीत हा चिवडा झालाय। तर चिवडा बनवण्यासाठी जो घरगुती मसाला आपण बनवलाय त्यामुळे चिवड्याला एक भन्नाट अशी चव येते। यामुळे चिवडा आपला छान असा आंबट गोड तिखट चवीचा लागतो। तर हा मसाला घरीच बनवून एकदा हा पातळ पोह्यांचा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत। दिवसभर येता जाता मुलांना काहीतरी खायला लागतच असतं, तेव्हा असा चिवडा तुम्ही एकदाच बनवून ठेवा। तर आजची ही पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। या व्हिडिओमध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी खास काही टिप्स मी शेअर केलेल्या आहेत। तसेच रेसिपी सांगण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच जर छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर आजच रेसिपी जंक्शन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।